नमस्कार, मी गणेश. आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूज लाईव्हमध्ये मनपूर्वक स्वागत. आता आपण डॉक्टर लाईनच्याच एका 20 फुटाच्या रस्त्यावर उभा आहोत आणि येथील काही डॉक्टरांनी एक 2023ला निवेदन दिलं. त्यानंतर 2-3 वेळेस आगारामध्ये देखील सांगितलं की हा जो मार्ग आहे या मार्गानं कोणतीही बस येऊ नये. बससाठी सेपरेट आपल्याला रेल्वे स्टेशनपासून ते डायरेक्ट बसस्टँडला येणारा एक सेपरेट रस्ता असताना देखील या मधल्या रस्त्यानं बसेस येतात आणि त्यामुळं बरीच अडचण देखील निर्माण होत असते. त्यामुळं ज्या हॉस्पिटलचे संचालक आहेत, डॉक्टर मनाडकर साहेब असतील, चन्नावार असतील आणि देगलूरकर, या सगळ्याच डॉक्टरांनी त्या प्रकारचं निवेदन देखील दिलं होतं. तरी पण त्या कुठल्याही निवेदनाची दखल घेतल्या नसल्यामुळं त्यांनी संतप्त होऊन अनेक वेळा सांगून देखील त्यांच्या कुठेतरी शब्दाला वजन मिळत नाही. आणि जे रस्ता जो आहे हा रस्ता देखील फार बिकट अवस्था झाली रस्त्याची, कारण की नांदेड शहर म्हणजे एक महाराष्ट्रातलं टॉप शहर म्हटलं जातं आणि या शहराला जवळपास 5 खासदार लाभलेत. तरी पण ही अवस्था निर्माण झाली आहे. आणि नेमकं आपण त्या डॉक्टर साहेबाशी बोलणार आहोत. सर, नेमक्या काय समस्या आहेत, काय सांगाल? मी डॉक्टर संजय गोपाळराव मनाटकर. गेली 27 वर्ष झाले घामोड्यामध्ये माझा दवाखाना आहे. माझ्या दवाखान्यासमोरून छोटा रोड आहे, तो अजूनही पूर्ण दुरुस्त झालेला नाही. डांबर किंवा सिमेंट रोड झालेला नाही. तो कच्चा तसाच आहे, चिखल वाहतो, पाणी भरपूर व्हायला जाते. नळ कनेक्शन फुटलेले आहेत, ते आम्ही स्वतः दुरुस्त करून घेतले. महानगरपालिकेने त्यात काहीही त्यांचा रोल नाही आहे किंवा त्यांनी केलेलं नाही आहे, की सहाय्य केलं नाही आहे. प्रायव्हेट माणसाकडनं, प्लंबरकडनं आम्ही पैसे खर्च करून प्रत्येकाने आम्ही नळ जोडणी करून घेतलेली आहे. परवा ज्यावेळेस ड्रेनेज कनेक्शन झालं होतं, ड्रेनेज लाईन टाकली होती नवीन, त्या रेल टाकताना सगळ्याचे नळ तुटलेले आहेत ह्या लाईनमधले. पण माझा नळ तसाच पडलेला होता, मी स्वतः दुरुस्त करून घेतला पैसे खर्च करून. महानगरपालिकेमध्ये स्वतः जाऊन आलो, तिथला कर्मचाऱ्याला भेटलो. मुकेश म्हणून कर्मचारी आहे, जॅकी म्हणून साहेब आहेत. प्रत्येकाने मला उडवाउडीची उत्तरं दिले आणि कुठेही त्याच्याबद्दल त्या निरासन केलं नाही. आणि रोड झाल्याच्यानंतर पुन्हा खोदणं अवघड जाईल किंवा शासनाचं नुकसान होऊ नये याकरता मी स्वतः पैसे खर्च करून ते नळ दुरुस्त करून घेतला आहे. दुसरी गोष्ट, ह्या रोडवरून वसमत आणि परभणी डेपोच्या बस, लालपरी जी बस आहे, त्या गाड्या दररोज जातात, सकाळी आणि संध्याकाळी. मी त्यांना बरेच वेळेस अडवणूक केली, त्यांना समजावून सांगितले हा रोड तुमचा मार्ग असता नाही आहे, तुमचा मार्ग दुसरा आहे, तिकडून जा. नाही जर तुम्हाला ह्याच मार्गानं जायचं असेल तर तुम्ही इथून माझ्या समोरून जो आडवा रोड जातो मानवता हॉस्पिटल मार्गे, तो रेल्वे स्टेशनच्या पार्किंगच्या तिथे निघतो, तिथून तुम्हाला बसस्टँडमध्ये जाता येते, जो की रोड याच्यापेक्षा मोठा आहे आणि तिकडे रहदारी नसती, तुम्ही जाऊ शकता. पण तरीही केवळ 5 मिनटं वाचवण्याकरता ते लोक ह्या शॉर्टकट रूटनं नेतात. ह्या रूटनं नेल्याच्यानंतर माझे 2दा वायर तुटले MSEBीचे. MSEBीने सुद्धा कुठल्याही प्रकारचा खर्च केला नाही किंवा मला भरपाई करून दिलेली नाही. हे जे 100% वायर हे बसमुळेच तुटलेले आहेत आणि मी स्वतः खर्च करून, माझे जे किरायेदार आहेत, मी स्वतः, हे सगळेजण मिळून आम्ही ते वायर 2दा दुरुस्त करून घेतलेला आहे आणि त्याला खर्च केलेला आहे. मी त्यांना विनंती केली, मी लेखी पण दिलेल्या आहेत. 8/5/2023 रोजी मी लेखी इथल्या बसस्टँडच्या बसस्थानक प्रमुख श्री खान साहेब यांना मी पत्र दिलेलं आहे. त्यांच्या माझ्याकडे रिसिव्ह पण आहे. आणि वेळोवेळी मी त्यांना ओरली जाऊन भेटलो, त्यांना सांगितलं की तुमच्या बस इथून येऊ देऊ नका, असं नुकसान व्हायलं आहे, नळाचं नुकसान व्हायलं आहे, वायरचं नुकसान व्हायलं आहे, तर त्याकरता तुमचा हा रूट नाही तर तुम्ही इथून देऊ देऊ नका. तर त्याने मला असं उत्तर दिले की साहेब आम्ही सांगतो, पण वर्षभर झाले तरी अजून त्यात काही फरक पडलेला नाही. आणि आता वरचे उत्तरं देतात की हे साहेब आमच्या डेपोच्या गाड्या नाही आहेत, हे वसमत आणि परभणी डेपोच्या गाड्या आहेत, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. म्हटलं मी वसमतला आणि परभणीला जाऊन का कॉन्टॅक्ट करू? तुमची एजन्सी किंवा त्यांचं जे काय आहे संलग्न जे डिपार्टमेंट आहे ते आहे, तर तुम्ही त्यांच्याशी वर कॉन्टॅक्ट करा. त्याच्यानंतर मी रिजनल वर्कशॉपला जे ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये यांच्या वरिष्ठ साहेबाला भेटण्याचा प्रयत्न केला, पण नेमकं मी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस तिथल्या साहेबांची बदली झाली होती, त्यामुळे भेट झाली नाही. नवीन साहेब कोण आले मला माहिती नाही. तर आमचं असं म्हणणं आहे की ह्या बसेस जे लालपरी माझ्या दवाखान्यासमोरून जातात, त्या दवाखान्यामध्ये पेशंट ॲडमिट राहतात, लहान लेकरं राहतात, स्त्रिया राहतात, वृद्ध राहतात, या सर्वांची ये जा राहते. माझ्या बाजूला एक अन्नछत्र आहे, जिथे मी तर जागा किरायानं दिलेली आहे, जाणीव अन्नछत्र म्हणून आहे. पेशंटच्या नातेवाईकाच्या सोयीकरता केवळ 15 रुपयात पोटभर जेवण देतात. 2 पोळ्या, भाजी, वरण आणि भात पोटभर जेवणाकरता फक्त 15 रुपयामध्ये देतात. जे की आज चहा प्यायला गेलं तर 10 रुपये 12 रुपये लागतात, पण 15 रुपयामध्ये पोटभर जेवण देता मिळतं आहे. त्याच्याकरता लोक येतात. ह्या दृष्टीने पाहिलं तर इथून लालपरी किंवा कोणतीही बस जाऊ नये, जेणेकरून आमचे वायर तुटणं किंवा आमचं पर्सनल नुकसान कोणाचंही होऊ नये.
त्याकरता मी डॉक्टर चिन्नावार, डॉक्टर हुंडीवाला, डॉक्टर मोतेवार ह्या सर्वांच्या सहीने मी अर्ज दिलेला आहे, पण त्यात काहीही फरक पडलेला नाही. तरी माझी अशी विनंती आहे की याच्यानंतर लालपरी ह्या रोडने जाऊ नये. त्यांना मी पर्यायी मार्ग पण सांगितला, जो की त्यांना आजही सोपा पडतो आणि त्याला रहदारी पण नसते. तरीही ते केवळ 2 मिनटं वाचवण्याकरता किंवा 5 मिनटं वाचवण्याकरता ह्या शॉर्टकटनीमध्ये येतात आणि गाड्या इथून घेऊन जातात. ते टाळण्यात यावं अशी माझी विनंती आहे. बरं, त्यासोबतच सर तुमची मागणी आता बघतील आणि हे करतील. त्यासोबत रस्त्याचं आपण बघितलं आहे, रस्त्याची एवढी अवस्था झाली, तर या संदर्भात महानगरपालिकेकडे कधी गेल्या होतात का? महानगरपालिका गेलं, त्यांनी सांगितलं की ड्रेनेजचं काम आम्ही सुमित मोरगे किंवा शारदा कन्स्ट्रक्शन यांना आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे. त्यांनी ड्रेनेजचं काम केलेलं आहे आणि रोडचं काम फौजी महाराज म्हणून कोण व्यक्ती मला माहिती नाही, पण त्यांच्याकडे आहे, त्यांनी करतायत. आता माझ्या समोरचा तिकडला रोड झालेला आहे अडवा एल टाईप, पण केवळ हाच रोड फक्त बसस्टँडपर्यंतचा राहिलेला आहे. केव्हा करतील माहीत नाही. करतो म्हणतात, पण कधी होईल माहिती नाही. हे होते मनाटकर सर. खरंच एखादे सुशिक्षित डॉक्टर आहेत. सगळ्या गोष्टी असताना देखील यांच्या अर्जाची दखल प्रशासन घेत नाही, शासन घेत नाही, तर जनसामान्याचा विषय वेगळाच. धन्यवाद. कॅमेरामॅन महेश सोबत गणेश शिंदे. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.